जय मित्रांनो, तर आता सर्वात आधी ज्यांचा आपल्या महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झालेली आहे तर त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन। तर आता आपण जेव्हा ट्रेनिंगला जातो तेव्हा आपल्याकडे कोणकोणतं साहित्य असायला पाहिजे तर ते आता आपण पाहूयात। 2 खाकी ड्रेस आपल्याकडे असणे गरजेचे आहे, तेही सरकारी कापडावाले 2 खाकी ड्रेस शिवून घ्या। त्याच्यासोबतच एक्स्ट्रावाले 2 मपो, त्याच्यानंतर 2 लाईन यार्ड, 2 नेमप्लेट कशी असायला पाहिजे, नवप्रविष्ट पोलीस शिपाई संबंधित जिल्हा, अशा प्रकारे आपली नेमप्लेट असायला पाहिजे, सोबत शिट्टी। त्याच्यानंतर 2-3 ब्लॅक सॉक्स असायला पाहिजे, लॉंग वालेज असायला पाहिजे। त्याच्यानंतर 2 व्हाईट गळ्याचे बनियन आपल्याकडे असायला पाहिजे, 2 खाकी शॉर्ट चड्ड्या आपल्याकडे असायला पाहिजे। आपल्याला ते शिवून घ्याव्या लागतील जेणेकरून त्या फाटतील नाही। त्याच्यानंतर जर बघितलं, दाढी वगैरे करण्याचं सामान आपल्याकडे असायला पाहिजे। काही खाण्यासाठी चिवडा वगैरे, लाडू वगैरे, शेंगदाणे, गुळ वगैरे आपल्याला सर्व काही सोबत घेऊन जावं लागेल। त्याच्यानंतर जर बघितलं तर मेडिकल बॉक्स वगैरे, काही काही बँडेजच्या पट्ट्या वगैरे, इतर वगैरे सर्व काही साहित्य आपल्याकडे असायला पाहिजे। तर आता त्याच्यासोबतच आता एक बकेट आपल्याला असायला पाहिजे, बकेट। त्याच्यानंतर एक खराटा असायला पाहिजे, एक खुरपं असायला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला साहित्य लागत असते आपल्याला ट्रेनिंगमध्ये। त्याच्यासोबतच आता हे जे मी तुम्हाला साहित्य सांगलं तर हे आपल्याला ट्रेनिंगला पुन्हा घ्यावंच लागत असते। पण आता आपल्याला पहिल्याच दिवशी ते साहित्य वगैरे काही भेटत नाही। आता माझ्या ट्रेनिंग वरून सांगतो, तर आम्हाला लास्टलाच हे बऱ्यापैकी जेव्हा आमची 2-3 महिने ट्रेनिंग झाली तेव्हा आम्हाला हे साहित्य मिळालं। म्हणजे 7-7 चड्ड्या मिळतात, 7-7 टी शर्ट मिळतात। तर आता हे आपल्याला नंतर मिळत असते, पण आपल्याला ट्रेनिंगला जायच्या वेळेस हे साहित्य आपल्याला सोबत घेऊनच जावं लागत असते। तर आपल्याकडे बकेट वगैरे पण, झाडू वगैरे, त्याच्यासोबत खुरपं वगैरे, हे सर्व काही साहित्य आपल्याला घेऊनच जावं लागते। तिथं जरी मिळत असलं तरी ते लवकर मिळत नाही, त्यामुळे आपल्याला तिथं हे सर्व काही साहित्य घेऊनच जावं लागत असते। तर आणखी समोर आता तुमच्या ज्या काही अपडेट येत राहतील, समजा आता कोणत्या जिल्ह्याच्या जॉईनिंगच्या, त्याच्यानंतर काही कागदपत्राच्या, मेडिकलच्या, त्या मी तुम्हाला सविस्तरपणे जे अपडेट येत राहील, ज्या जिल्ह्याचे अपडेट येत राहील तर ते मी तुम्हाला सांगतच राहील। त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ट्रेनिंगसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जय हिंद।